नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आशा करते सगळ्यात मजेत असाल. आज मी आपला मॉर्निंग ब्लॉग शूट करत आहे. सगळ्यात आधी 7 वाजलेले आहेत. सगळ्यांना गुड मॉर्निंग. रात्रीचे कालचे वाळत घातलेले कपडे सगळे मी धुवून घेतलेले आहे. धुवून सुकलेले आहेत. त्याच्यामध्ये मी घडी करून घेत आहे. आणि त्यानंतर मी गेलेली आहे किचनमध्ये तुम्ही बघू शकता रात्रीची जी घासलेली भांडी आहे ती सगळी मी जागेवर लावून घेत आहे. त्यानंतर काही रिकामे बॉटल्स होते पाण्याचे, ते सगळे धुवून भरून घेते. सकाळीच प्राप्तीला आज टिफिनमध्ये पोहे दिले होते. तिला चपाती भाजी नको हवी होती, कारण रोज ती चपाती भाजीच घेऊन जाते. मग तिला कंटाळा आला होता. पण नंतरसुद्धा मला ती चपाती बनवावीच लागते, कारण वरच चपाती भाजीशिवाय दुसरा टिफिन नेत नाही. त्याला चपाती भाजीच हवी असते. मग म्हटलं त्याला टिफिन पण होईल आणि आम्हाला चहा चपाती असा नाश्ता पण होईल, म्हणून पीठ चाळणीने चाळून, हे आशीर्वादचं पीठ आहे रेडीमेड. मी तेच आणते कधी गहू नसले की. आणि मग अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी चपात्या बनवून घेतलेल्या आहेत. चपात्या बनवून त्यानंतर आम्ही नाश्ता केला. नाश्ता झाल्यानंतर वरदच्या जेवणाची सुद्धा मला तयारी करावी लागते, कारण वरद जेवून जातो स्कूलमध्ये. त्यामुळे त्याची बस 11:45ला येते आणि शाळेचा लंच टाईम 3 वाजेपर्यंत असतो. 3 वाजता तोपर्यंत त्याला भूक लागते. त्याच्यामुळे मी त्याला थोडंसं का होईना जेवण भरवूनच पाठवते. काल बसून त्याचा प्रोजेक्ट बनवला होता. त्याला स्कूलमधून प्रोजेक्ट मिळाला होता. सिंग्युलर आणि प्युलर असं इंग्लिशचं एकवचन अनेकवचन तो प्रोजेक्ट बनवला आणि आज त्याला सबमिट करायचा होता. मग त्याच्यासोबतच पाठवला होता त्याला सबमिट करायला. आणि त्यानंतर चपात्या वगैरे बनवून झाल्या. त्यानंतर मी झाडू काढलेला आहे. आम्हाला देवपूजा करायची नाही आहे, आम्हाला सूतक लागलेला आहे. त्यामुळे झाडू लादी झाल्यावर आम्ही नाश्ता करायला बसलो लगेच. सकाळची कामं म्हटले की संपत नसतात. सकाळी भरपूर कामं असतात. झाडू मारल्यावर लगेच मी पोछासुद्धा मारून घेते, म्हणजे घर अगदी स्वच्छ आणि साफ दिसतं. पायाला काही कचरा वगैरे लागत नाही. त्यानंतर मी जेवणाची तयारी करायला आले. नाश्ता वगैरे झाल्यावर बघू शकता इथे तुम्ही भाजी, वरण, भात आणि हा आहे वरदचा प्रोजेक्ट. त्यानंतर वरद शाळेत गेला. वरदला स्कूलला सोडून आल्यानंतर मी त्यांचे युनिफॉर्म होते इस्त्री करायचे. आज त्यांचा स्पोर्ट्स डे असल्यामुळे त्यांनी रेग्युलर युनिफॉर्म नव्हता घातला. मग तो रेग्युलर युनिफॉर्म आणि यांचे कपडे असे